नमस्कार. मराठी स्टोरीमध्ये तुमचं परत एकदा खूप खूप स्वागत आहे. नकळत सारे घडले भाग 8. एक हृदयस्पर्शी प्रेम कहाणी. मराठीत गोल्ड मेडल जिंकलं होतं. यावर्षीसुद्धा ते तिला मिळावं असं वाटत होतं. तिनेही जिद्दीने अभ्यास केला होता. पेपर्स पण छान गेले होते. ती सगळ्यांच्या अपेक्षेवर खरी उतरली होती. आज पुरस्कार सोहळा होता. त्याला सगळे उपस्थित होते. तो आणि त्याचं कुटुंब आणि तिचे आईवडील आणि ताई. आणि तितक्याच अनाऊन्समेंट झाली. कुमारी अश्लेषा गर्दे मराठी विषयात प्रथम. ती स्टेजवर गेली. तिला पदक प्रदान करण्यात आलं. तिच्या भाषणात याचे सारे श्रेय आपल्या आईबाबांच्या कष्टाला आणि त्याच्या सपोर्टला दिलं. सगळे घरी आले. तिचे बाबा खूप खुश होते, कारण त्यांची इच्छा होती की तिने त्यांचं शिक्षणाचं स्वप्न पूर्ण करावं. आणि आज त्यांना ते साकार होताना दिसत होतं. त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. आता प्रतीक्षा संपली होती. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी सर्व कुटुंबियांची बैठक झाली. ती एकुलती एक असल्यामुळे तिच्या आईबाबांनी लग्न थाटामाटात करायचे ठरवले. तसेच त्यांच्या घरातील सुद्धा हे शेवटचं कार्य होतं. त्यामुळे त्यांच्या घरातील मंडळी या मताशी सहमत होती. लगेचच पत्रिका छापल्या. बाबा आणि दादा जाणार होते पत्रिका वाटायला. सगळ्यांना पत्रिका वाटल्या. दूरच्या नातेवाईकांना पोस्टांनी पत्रिका पाठवल्या गेल्या होत्या. लग्न मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात ठरले, कारण जूनमध्ये त्यांची हायर सेकंडरी सुरू होणार होती आणि तिला ही पुढे शिकायची इच्छा होती. त्यामुळे तिचं MBAचं वर्ष सुरू होणार होतं. लग्नाला आता अवघे 2 महिने राहिले होते. खरेदीची लगबग सुरू झाली होती. मानापानाच्या साड्या, घरच्यांसाठीचे कपडे, नवरीच्या साड्या, तिचे ड्रेसेस, दागदागिने, सगळ्या लहान सहान गोष्टींची खरेदी सगळे आता बाहेर करत होते. पाहुणे येत होते. काका, काकू, आत्या, मामा, मैत्रिणी, सगळेच. घर भरलेलं होतं. रोज पंक्ती उठत होत्या. सगळे आनंदी होते. तयारी वेगाने होत होती. तिचा रुखवत तयारच होता, कारण तिच्या लहानपणापासूनच विणकाम, शिवणकाम, भरतकाम याची आवड होती तिला. तिने कितीतरी मायक्रोनच्या वस्तू बनवल्या होत्या. आता फक्त रुखवताचा फराळ बनवायचा बाकी होता. तो शेवटच्या आठवड्यात करायचा असे आईने ठरवले होते. रुखवत म्हणजे मुळात काय, तर माहेरहून बारीक सारीक तिच्या घरोपयोगी गोष्टी ठेवायच्या आणि तिच्या काही आठवणी त्यात ओवायच्या. पूर्वी बालविवाह व्हायचे. 8-9 वर्षाची चिमुकली नवरी होऊन जायची. त्यामुळे तिच्या रुखवतात मातीची, भातुकलीची हमखास असायची. पुढे वयोमर्यादाचा कायदा आला आणि त्याचबरोबर रुखवतही बदलला. आज अनुच्या रुखवतामध्ये तिने भरलेल्या उशांची कवर्स, विणलेल्या तोरण, टॉवेल, मायक्रोनच्या केलेल्या बास्केट्स, तोरण, वॉल हँगिंग, फोटो फ्रेम्स आणि असं बरंच काही होतं. बाबांनी खास तिच्या लहानपणीची लाकडी भातुकली शोधली होती. त्यांनी तिच्यासाठी घेतलेला छोटासा फ्रॉक देखील ती ठेवणार होती. आणि लेखिका असल्यामुळे तिच्या हस्तलिखित काही कवितांच्या वह्या पण ठेवू असे बाबा म्हणत होते. त्याबरोबर फराळ होताच. मंगळसूत्र खरेदी करण्यासाठी सगळेच गेले होते. तिने सुंदर अशी नाजूकशी डिझाईन पसंत केली. तिच्यासाठी चेनसुद्धा तिनेच निवडली होती. तिचे दागिने आई, बहिणी, ताई सगळ्यांनी मिळून निवडले होते. तिच्या साड्या, बाकी बारीक सारीक गोष्टी सगळ्यांची खरेदी झाली होती. सगळं अगदी छान चाललं होता. पण अचानक तिला त्या घरात परकेपणा जाणवायला लागला होता. तिच्या हक्काच्या घरात पाहुणी झाली होती. सगळे तिची उठबस करत होते. बाबा तर पाण्यापासून ते जेवणाच्या घासापर्यंत तिला भरवत होते. वारंवार त्यांच्या तोंडून एकच वाक्य ऐकायला मिळत होतं. आता तू दुसऱ्या घरात जाणार आहेस. तू दुसऱ्यांची होणार आहेस. आता त्यांचा जास्त हक्क असेल तुझ्या. पुन्हा कधी 2 घास भरवू शकेल असं वाटत नाही. त्यांचे हे शब्द घनासारखे तिच्या जिव्हारी लागत होते. आज तिला वाटत होतं, आपल्याला एखादा भाऊ असता तर किती छान झालं असतं. आपल्यानंतर त्याने आईबाबांना सांभाळलं असतं. आता आपण इथे नसणार. त्यांचं कसं होईल? कोण आईची औषधं देईल? कोण बाबांचे पाय चेपून देईल? असे अनेक विचार तिच्या मनाला सतावत होते.
पुन्हा पुन्हा ती घरभर फिरत होती. याच घरात तिचं 20-22 वर्षाचं आयुष्य गेलं होतं. कोपऱ्या कोपऱ्यातल्या तिच्या लहान लहान आठवणी जाग्या होत होत्या त्या. घरी कधीतरी एकटी असताना किचनमध्ये केलेले प्रयोग, कधीतरी फसलेले, तर कधी फक्कड झालेला बेत, लहानपणी अभ्यासासाठी पडलेला ओरडा, कधीतरी पडलेला मार आज तिला आठवत होता. रात्ररात बोर्डाच्या परीक्षेचा केलेला अभ्यास, बाल्कनीत मारलेल्या निकालाच्या दिवशीच्या त्या अस्वस्थ फेऱ्या, सगळंच आठवत होतं तिला. आई बाबा कुठून तरी आले होते आणि ती एकटीच होती घरी. तेव्हा बाबा म्हणाले, अगं किती तो घर कोंबडेपणा, बाहेर येत जा की आमच्यासोबत. तेव्हा घराच्या भिंतींना मिठी मारत ती म्हणाली होती, मी माझ्या घराला सोडून कुठेच जाणार नाही. आणि आज त्याच घरात ती काही दिवसाची पाहुणी म्हणून वावरत होती. रात्री आपल्या वेदनांना तिने उशीवर वाट मोकळी करून दिली. लग्न 4 दिवसांवर आलं होतं. आज तिच्या मेहंदीचा कार्यक्रम होता. तिच्या हातावर तिची ताईच मेहंदी रेखाटणार होती. संध्याकाळ झाली, मैत्रिणी जमा झाल्या. बायका हसत खेळत साऱ्या कार्यक्रमात वावरत होत्या. तिच्या हातावर त्याचं नाव मुकुंदा असं कोरलं होतं. तिच्या हृदयात कोरलेलं नाव आज हातावरच्या मेहंदीत उतरलं होतं. तेवढ्यात तिचा फोन खणखणला. त्याचाच फोन होता. कोणीतरी आणून दिला, पण दोन्ही हातांना मेहंदी लागल्याने ती उचलू शकत नव्हती. समोर बसलेल्या मैत्रिणीने फोन चालू करून स्पीकरवर ठेवला आणि त्यांचा आवाज आला, राणी सरकार, आटोपली का मेहंदी? आणि हो, माझं नाव कोरलंय ना त्यात, नाहीतरी विसराल. हसल्या. तिला अगदी ओशाळ्यासारखं झालं. ती गडबडून म्हणाली, अहो काय हे, जरा थांबायचं म्हणून नाही, चालू आहे मेहंदी काढणं, झालं की फोन करते नंतर, ठेवा आता. तेवढ्यात समोरून विश्वा बोलली, काय हो हे सर, आमच्या राणी सरकार तुमची पण सखी आहेत म्हटलं, जरा रमू द्या की त्यांना आमच्यात, हे 2च दिवस. आणि हो, तिच्या हृदयात तुमचं नाव कोरलंय म्हणून मेहंदी करण्याची मेहनत आम्हीही घेतली बरं, घाबरू नका. सालीसाहेबा, आपली आज्ञा. शिरसा सरावर. बरं, 2 दिवस आमच्या राणी सरकार तुमच्या असतील, पण फक्त 48 तास. 3ऱ्या दिवसापासून त्या कायमच्या आमच्या असतील. कबूल? तो मिश्किलपणे म्हणाला. कबूल आहे भाऊजी, विश्वा हसत म्हणाली आणि फोन कट झाला. अर्ध्या तासाने हातापायावरची मेहंदी पूर्ण झाली. रात्री झोपेपर्यंत मेहंदी सुकली होती. ताईने साखरेचं पाणी लावलं आणि प्लॅस्टिक पिशव्या बांधून तिला झोपवलं. अगदी जय्यत तापा होता ताईचा. सकाळ झाली. सकाळीच तिने मेहंदी धुतली. अगदी छान रंगली होती. त्या रंगातून त्याचं स्वतःपेक्षा जास्त तिच्यावर असलेलं प्रेम प्रकट होत होतं. आज चुडा भरायचा होता, त्यानंतर दिवा लागणार होता. 4 वाजेपर्यंत कासार आला होता. ते एक म्हातार बाबा होते. चहा पाणी झाल्यावर त्यांनी चुडा भरायला सुरुवात केली. आपले एक अनुभव सांगत ते हळुवारपणे एक बांगडी भरत होते. तिचा चुडा भरून झाल्यावर घरातल्या इतर बायकांनीही बांगड्या भरून घेतल्या. हा कार्यक्रम आटपेपर्यंत 6 वाजले होते.